पक्ष से आज तन मन बेचता है. आता शांत बसा सगळ्यांनी इकडे ऐका. कोई पक्ष से आज तन मन बेचता है, कोई कपस तो कोई चमन बेचता है, कोई भीम गौतम की तस्वीर बेचता है, कोई दिन दलितों की तकदीर बेचता है, कोई तो शनिदास से ईमान बेचता है और कोई तो स्वार्थ में जीने का सामान बेचता है. कवी प्रभाकर सातदिवे यांच्या प्रतिमेस अर्पण आणि म्हणून उत्तम शिनगार साहेब आणि विनायक खरे यांच्या वतीनं भाचे यांच्या वतीनं सप्रेमपेठ 500 रुपये आले. माझ्या आवडीचं ऐका. जय भीम. हमारे समाज का बस ऐसा ही होता है. हमारे आताच बघत होते तुम्ही. हमारे समाज का बस ऐसा ही होता है. पहले खोता है और बाद में रोता है. हमारे समाज का बस ऐसा ही होता है. पहले खोता है बाद में रोता है. मोहरा बनाते हैं ये लोग हमें, ये बंदर नाचता है और माल मदारी खाता है. बंदर नाचता है और माल मदारी खाता है. रोशनी की तलाश करता हूँ. प्रताप सिंह गोदडे म्हणतात, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, लीडरों के इन घने जंगलों में मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूँ. मैं प्यारे भीम जी की तलाश करता हूँ. अरे न भाला न बरछी न घाव पाहिजे. बंधूंनी नच नाव सांगता सप्रेमपेठ 500 रुपये दिले का. न भाला न पर्ची न खाव पाहिजे. न भाला रे सो गए हो मेरा रथ हिलाने से पहले. पण तुझ्या रक्त कैसे है. जय भीम वालों जरा कुछ तो सोचो. जय भीम की नसीहत कैसी है. घर वाले बने घर के दुश्मन, ये घर में मुसीबत कैसी है. न भाला न पर्ची न घाव पाहिजे. भाला न पर्ची न घाव पाहिजे.
सप्रेम भेट भीमसैनिका तुला माझं सांगणं आहे नव्या भागिताचे स्वप्न ते हसू दे नव्या भागिताचे स्वप्न ते हसू दे नव्या भागिताचे स्वप्न ते हसू दे तुझी भीमशक्ती जगाला तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे जुन्या गावची सुवास वाजला रे दुआ साधला रे जुन्या गावकीचा दुआ साधला रे आहे भीमयुगाचा नवा चला रे भीमयुगाचा नवाला रे आहे भीमयुगाचा नवाला रे या पाटीला वाडाला गाव पाहिजे गाव पाहिजे पाटीलला वाडाला गाव पाहिजे पाटीला वाडाला गाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव असे कैक वैरी धन्यवाद असे कैक वैरी तू अचंबित केले असे काही कोई तू अचंबित केले असे काही कोई तू अचंबित केले कसे वैरी अचंबित केले कसे 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 मराठवाड्याकडं मन हे कुणाचं वळालं नसतं मराठवाड्याकडं मन हे कुणाचं वळालं नसतं कधी त्या सरकाराला कळालं नसतं आणि लेकरू भीमाचं जर का जळालं नसतं नाव विद्यापीठाला बाबांचं कधीच मिळालं नसतं तू अचंबित केले असे काही कोई तू अचंबित केले विच्या नीतीला रे तूच चीज केली चांदीला रे तूच चित केले चांदीला रे तूच चित केले चाललो मी पण शिखर वैभवाला आलो आम्ही पण शिखर वैभवाला आलो आम्ही पण शिखर वैभवाला गरज आज नाही कुणाची आम्हाला. नाही कुणाची आम्हाला नाही कुणाची आम्हाला अजूनही विचार करा बंधू अजूनही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते अजूनही आणि म्हणून त्यांना मला सांगायचं हत्याकांड दलितांचे होते तुमचे रक्त का गोठत नाही बंधूनो ज्यांच्याकडे आपण आहोत 7 कोटी लेकरांना बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली पण आता आपल्या माणसाला 700 मतं पडत नाही ही 7 कोटी लेकरं भीमसैनिक गेली कुठं आणि म्हणून मला म्हणायचं हत्याकांड दलितांचे होते तुमचे रक्त का गोठत नाही वस्त्या दलितांच्या अजूनही जाळल्या जातात तुमच्या नैनी अश्रू का साठत नाही बलात्कार आपला नारीवर होतो तुमचे काळीच का फाटत नाही अरे दलितांच्याच मतावर राज्य करता फाड खावानं तुम्हाला लाच कशी वाटत गरज नाही आता कुणाची आम्हाला योग्य गरज आज नाही असं का म्हणत आहे ये जे भीमवाले जब चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है हम जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज क्योंकि हम जो बदलते हैं तो इतिहास बदल जाता है नाही आता कुणाची आम्हाला गरज नाही आता कुणाची आम्हाला आणि म्हणून या मंत्री श्रीमंती ना श्रीमंती श्रीमंती राहायला पाहिजे या मंत्री श्रीमंती
म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष ठाई ठाई सांडला. तुझा सुविचार यांनी जातीवाद्याच्या दावणीला बांधला आणि तुझ्याच लेकरांनी या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला. आणि म्हणून न मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव सांगणार. तुझा तुझा पावा अरे तुझा तुझा पावा अत्तदीप भव, तुझा तुझा पावा नवा वारसा, तुझा तुझा पावा नवा वारसा तू. काळाची गरज आहे बंधू, काळाची गरज आहे. हॅलो, तुम्ही विचार करा बंधू, काळाची गरज आहे. बाबासाहेबांचे बोल आहेत की माझी 10 भाषणं आणि माझ्या कलाकाराचं एक गाणं बरोबर आहे. आणि म्हणून स्वाभिमानानं सांगेल, बाबासाहेबांची चळवळ जरी नेत्यांनी स्वार्थापायी जरी बुडीत काढली असेल, पण तळागाळातील कलाकारांनी बाबासाहेबांची चळवळ अजूनही जिवंत ठेवलेली आहे. असं का म्हणत आहे? विचार करा बंधू. तुम्हाला विचारलं, जर समजा मी एखाद्याला विचारलं, काय बंधू तुम्ही कोणाचे कार्यकर्ते, सांगतील बा मी आठवले साहेबांचा कार्यकर्ता. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोणाचे कार्यकर्ते, बोलतील मी सरांचा कार्यकर्ता. कोणी म्हणेल मी प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे, कुणी म्हणेल मी गवई साहेबांचा कार्यकर्ता आहे, कुणी म्हणेल मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. जय भीमवाला आहे, पण काय म्हणेल मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी मनसेचा कार्यकर्ता आहे, मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे, मी बीएसपीचा कार्यकर्ता आहे, पण एकही असा म्हणत नाही की मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून काळाची गरज आहे. भीमसैनिका तुला माझं सांगणं आहे, काय बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो, बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो, बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो. सुरे तलवारी कसाकस भोकसतात, कसं वाटत असेल. पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो, पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो. दगडांनी ठेचून ठेचून मारतात, कसं वाटत असेल. साधा चटका बसला, साधा चटका बसला माणूस किती कळवळतो. साले जिवंत जाळून मारतात, कसं वाटत असेल. जर पदर ढळला तर बाई किती शरमते, जर पदर ढळला तर बाई किती शरमते. पण नग्न धिंड काढतात, कसं वाटत असेल. किती अपमान, किती अवहेलना, किती यातना, किती वेदना, कसं सोचत असेल. किती काळ हे असं चालायचं, किती काळ हे निमूड झेलायचं. आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर आर पार सोलायचं. आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं, माणसातलं जनावर आर पार सोलायचं. करायचीच माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा आता प्रत्येक माणसात एक बुद्ध, एक बुद्ध, एक बुद्ध. नाहीतर मग आहे हृदयनाथ सिन्नरकर म्हणतात, फस जाएगा मानव जो की और भी ढोंग रचाएगा. फस जाएगा मानव, फस जाएगा मानव जो की और भी ढोंग रचाएगा. गैर बात को लेकर ही तो अपना शोर मचाएगा. कोई देवता कोई ईश्वर काम अभी ना आएगा. एक ही गौतम बुद्ध है जो इस भारत को बचाएगा. आणि म्हणून अरे नको मेजवानी अशी दुर्जनाची,
अगर दुश्मनी निभाओगे तो शैतान बन जाओगे। सिर्फ एक बार गौतम से दिल लगा कर देखो, तुम भी प्यारे भीम जी की तरह इंसान बन जाओगे। पण तुझ्या रक्तामधला म्हणून भीमसैनिका तुला माझं सांगणं आहे, उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरावरती, उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरावरती, उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरावरती, उसळू दे त्या लाटा, उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरावरती, तुझ्या शिरावरती, उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरावरती, आम्हाला मिळाली अशी ज्ञानभक्ती, मला मिळाली अशी ज्ञानभक्ती, मला मिळाली अशी ज्ञानभक्ती। क्योंकि गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज के हक को बचाया है। गांधी के सत्याग्रह ने नमक को बचाया है, तिलक ने स्वराज के हक को बचाया है, जीवा ने छत्रपति शिवा को बचाया है, लेकिन मेरे भीम के संविधान ने इस देश को बचाया है। एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी, एक तरफ अम्बेडकर खिलाफ दुनिया सारी थी, धर्म के बल पर ये चने वाली गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम का कुछ न कर सके, क्योंकि कलम भीम जी की तलवार से भी भारी। दुनिया में कोई चीज लाजवाब नहीं है, दुनिया में नवीन शेर है, दुनिया में कोई चीज लाजवाब नहीं है, में कोई चीज लाजवाब नहीं है, वो आंखें ही क्या जिसमें ख्वाब नहीं है। साहब तो बहुत है दुनिया में, लेकिन मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं है। एकच साहेब बाबासाहेबांनी म्हणून म्हणायचं, सोडला मी तो, अरे सोडला मी तो वाळवंट सारा, भीमाने दिला ना सुखाचा किनारा, ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे, ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे, पण तुझ्या